नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 42. पिपलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय वाच. ततो गच्छतु राजेंद्र पिपलेश्वरमुत्तमं यत्र सिद्धो महायोगी पिपलादो महातापः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजश्रेष्ठ त्यानंतर उत्तम पिपलेश्वर तीर्थाला जावे, तिथे महातपस्वी पिपलाद सिद्ध झाले आहेत. राजे युधिष्ठिरने विचारले, हे प्रभू, मी पिपलादांचे चरित्र व त्या तीर्थाचे महात्म्य ऐकू इच्छितो, जिथे हे महातपस्वी सिद्ध झाले आहेत. हे महाअनघ ते महाभाग कोणाचे पुत्र होते? शिवाय त्यांनी तप का केले? हे सर्व विस्ताराने मला सांगाय. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, प्रिय युधिष्ठिर, महातेजस्वी वेदांग पारंगत याज्ञवल्क्य महर्षींनी मिथिलात राहून पूर्वी महातप केले. त्या बुद्धिवान याज्ञवल्क्याच्या तपस्विनी भगिनीला देववश 7व्या वर्षी वैधव्य प्राप्त झाले. पूर्वकर्माच्या परिणामामुळे ती माता पिताहीन होती. पित्याच्या पक्षातही अन्य कोणी नव्हते, त्यामुळे ती एकटीच होती. भूतलावर भ्रमण करत ती हळूहळू भावाजवळ आली, जिथे ते परलोक सुखाच्या इच्छेने तप करत होते. ती सुद्धा तिथे राहून सेवा करत महातप करू लागली. एकदा तिने रजस्वाला झाल्यावर स्नान केल्यानंतर एकांतात पडलेले कापड पाहून अंतर्वर्षाच्या रूपात ते धारण केले होते. याज्ञवल्क्यांनी देववश त्या रात्री जिथे ते एकांतात झोपले होते तिथे कामुक स्वप्न पाहून लंगोटीत रक्तबिंदू समान वीर्य तेजले. तप प्रकाशित ते वीर्य सिद्ध अग्निसमान तेजा होते. जाग आल्यावर त्या ब्राह्मणे जेव्हा ते वस्त्र अशुद्ध झालेले पाहिले तेव्हा ते दूर फेकून दिले. विधीपूर्वक शुद्धी करून रात्री स्नान निषिद्ध मानून ते याज्ञवल्क्य ब्राह्मण पुन्हा झोपले. जे वस्त्र याज्ञवल्क्य महर्षींनी वीर्यपातामुळे दूर फेकले होते तेच वस्त्र अर्ध्या रात्रीच त्यांच्या भगिनींनी योनीचे आवरण म्हणून वापरले. प्रातःकाळी महर्षीने ते फेकलेले वस्त्र इकडे तिकडे खूप शोधले. तेव्हा त्या ब्राह्मणाने विचारले, हे बलशाली, तुम्ही काय शोधत आहात? शिवाय तुम्हाला कोणत्या वस्तूची अपेक्षा आहे? मला योग्य ते सांगा. याज्ञवल्क्य यांनी सांगितले, हे कल्याणी, मी आज रात्री अपवित्र स्वप्न पाहिले. शुक्र पातासहित एक वस्त्र मी फेकले होते, ते दिसत नाही. हे राजा, ते ऐकले ब्राह्मणी घाबरत म्हणाली, बंधू, मी ते वस्त्र स्नान करून आत घातले आहे. तिचे ते उत्तर ऐकून मुनी हा असे म्हणत मुळापासून कापलेल्या वृक्षापर्यंत भूमीवर पडले. तेव्हा हे काय असे उद्गार काढत आकाशसमान निर्मळ अशी ती भावाला आश्वासन देत आदरपूर्वक म्हणाली, हे माननीय, अत्यंत गुप्त कारणासह तुम्ही मला सांगा, ज्यामुळे त्वरित विचार करून यावर काही उपाय केला जाईल. त्यानंतर त्या महर्षी याज्ञवल्क्यांनी फार वेळ विचार करून वाणीचे सामर्थ्य मिळून भययुक्त मनाने जे सांगितले, हे राजा, ते तुम्ही ऐका. हे शुभ्रव्रत भगिनी, यात तुझा तसेच माझा काही दोष नाही. तुझ्या उदरी जो गर्भधारण झाला आहे त्याला देवच कारणीभूत आहे. तू नित्य सावधपूर्वक त्याची रक्षा कर. पूर्ण काळ जाईपर्यंत त्याचा विनाश होऊ नये हे कर्तव्य आहे. लज्जित होऊन दुःखित मनाने त्या साध्वीने तसेच हो असे म्हटले. पुत्र उत्पत्तीपर्यंत त्या गर्भाचे रक्षण केले. पुत्र उत्पन्न होताच त्या गर्भाला घेऊन त्या ब्राह्मणीने पिंपळाच्या छायेचा आश्रय घेतला व त्याला तिथेच सोडत म्हटले, या लोकातील स्थावर व चर प्राणी माझ्याकडून त्याज्य बालकांची रक्षा करोत. असे म्हणून हे श्रेष्ठ राजा, ती ब्राह्मणी निघून गेली. त्या अवस्थेत पडले हे मूल क्षणभर चुपचाप राहिले. त्यानंतर हातपाय पसरत डोळे मिटून विचित्र स्वरात रडू लागले. त्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून चराचर व्याकुळ झाले. महाउत्तापाने पर्वत वन कंपित झाले. त्यानंतर त्या भुकेल्या श्रेष्ठ ब्राह्मण मुलाला महाअद्भुत जाणून त्याची जगण्याची व्यवस्था केली. वृक्षाने सावली सोडली नाही. हे भरत वंशोत्पन्न, त्या वृक्षातून श्रवरे अमृतपान त्याने केले. या प्रकारे पालन झालं. त्या कुमाराने मनात शांतपणे असा विचार केला, माझे अरिष्ट ग्रह आहेत, कोणत्या क्रूर ग्रहाचे वर्तन आहे, कोणत्या ग्रहाची माझ्याकडून क्रूर दृष्टी आहे. या अवस्थेत शनेश्वर हळूहळू चालत भूमीवर पडले. तेव्हा हात जोडून घाबरत त्यांनी म्हटले, हे महामुनी, आपण पिपलाद, मी आपल्यावर काय अपकार केले आहेत की ज्यामुळे मला आकाशातून पृथ्वीवर पाडले? या प्रकारे शनेश्वरांनी महामुनी पिपलादांना विचारले. तेव्हा क्रोधित होऊन पिपलादांनी जे सांगितले, हे राजा, ते तुम्ही ऐका. दुर्बुद्ध, मी माता पिता रहित बालक आहे. शनेश्वर, तुम्ही पूर्णतः सांगा की तुम्ही लोकांना त्रास का देता? शनेश्वर म्हणाले, मी स्वभावतः क्रूरच आहे. माझी दृष्टी अशीच आहे. आपण मला सोडावे. मी निश्चय आपण जसे सांगाल तसेच करेन. पिपलाद म्हणाले, हे ग्रह देवा, आजपासून 16 वर्षापर्यंतच्या बालकाला ग्रहपेढा होऊ देऊ नकोस. हा आपल्यातील करार आहे.
असेच होईल असे म्हणून त्या ऋषीश्रेष्ठ पिपलादांना नमस्कार करून शनैश्वर हळूहळू देवमार्गाने आकाशात गेले. तो महामार्ग अदृश्य झाल्यात त्या पिपलाद बालकाने पित्याचे चिंतन करून क्रोधाने कलुषित होऊन अग्निस्वरूप ध्यान करून अग्नितत्वानुसार अग्नी प्रकट केला. त्या अग्निकृत्या मंत्रांनी हवन करून कृत्या उत्पन्न केली आणि असे सांगितले की तेव्हा त्वरित ज्वाळांपासून अग्निसम प्रकाशमान आकार धारण केलेली कृत्या प्रगट झाली. त्या कन्याने विचारले, हे ब्राह्मण, मी काय करू? समुद्र शुक्ष करू का? पर्वताचे चूर्ण करू का? पृथ्वीला वेढू का? किंवा आकाश पाडू का? मी कोणाच्या मस्तकावर पडू आणि कोणाचा घात करू? मला आज्ञा द्या, माझा वेळ वाया घालू नका. कृत्येचे ते म्हणणे ऐकून क्रोधाने अत्यंत लाल डोळे झालेले तपस्वी पिपलादांनी सांगितले, हे शुभकन्ये, मी अति क्रोधावेगाने तुझे चिंतन केले. माझे वडील याज्ञवल्क्य आहेत, वेळ न घालवता त्यांच्यावर तू पड. असेच हो, असे म्हणत आकाश पाडत ती त्वरित गेली. महाबुद्धिवान श्रेष्ठ चित्त याज्ञवल्क्य मिथिलेत तप करत होते. त्या महातपस्वी याज्ञवल्क्यांनी अग्नी व सूर्यासमोर तेजस्वी जीवाला एका दिशेला पाहिले. त्या जीवाला अचानक येताना पाहून महामुनी अतिशय घाबरत त्या जीवाने घेरलेल्या स्थितीत राजा जनकाकडे गेले व म्हणाले, हे राजश्रेष्ठ, तुम्हाला शरण आलो आहे असे समजा. राजा, जर तुम्ही समर्थ असाल तर तुम्ही माझे या महाभूतापासून रक्षण करा. तेव्हा राजा जनकाने सांगितले, हे भूत ब्राह्मण तेजापासून उत्पन्न झाले आहे. हे भयंकर असून याचे निवारण करणे शक्य नाही. मी रक्षण करण्यास असमर्थ आहे. त्यानंतर ते महातपस्वी याज्ञवल्क्य शरणागत होऊन दुसऱ्या राजाकडे गेले. त्याने सुद्धा निषेध केल्यावर ते भयग्रस्त इंद्रदेवाच्या भवनात गेला. राजा महाभूत कृत्याच्या भयाने कंपित त्या ब्राह्मणाने, देवराज, आपणास नमस्कार असतो, आपण माझे रक्षण करा, असे पुन्हा पुन्हा विनवले. ब्राह्मणाचे वचन ऐकून देवराज इंद्राने सांगितले, मी ब्राह्मणाच्या क्रोधापासून तुमचे रक्षण करण्यास असमर्थ आहे. मग ते महाब्रह्मज्ञानी याज्ञवल्क्य ब्रह्मलोक व विष्णुलोकात गेले आणि तिथेही त्यांना तेच उत्तर मिळाले. त्यानुसार ते मुनी जीवनात निराश व उद्विग्न होऊन भूताच्या पाठोपाठ शिवलोकात गेले. हे पांडुसुत नंदन, योगबलसंपन्न याज्ञवल्क्य भगवान श्री शंकराच्या नखाच्या मांसात असे लपले की देवी त्यांना पाहू शकणार नाही. तेव्हा अग्नी व सूर्यासमोर तेजस्वी व महाभूते तिथे गेले. त्याला सोडा असे त्या कृत्याने देवादिदेव श्री शंकराला सांगितले. हे भरतश्रेष्ठ, त्या भूताने असे सांगितले. श्री महादेवाने योगीराज याज्ञवल्क्यांना नखाच्या मांसाच्या आत असलेले दर्शवले. भूतेश्वर शंकराने कृत्याला दूर स्थापित करून त्या आपत्तीत पडलेल्या मुनींना धीर दिला. ब्राह्मण, तुम्ही घाबरू नका. महामुनी, तुम्ही बाहेर या. नंतर अत्यंत सूक्ष्म रूपात स्थित त्या कृत्या नावाच्या भूताला पाहून भगवान श्री शंकर म्हणाले, महाभूत, तुम्ही या मुनीचे काय करणार आहात ते मला सांगा. कृत्याने उत्तर दिले, देवेश, क्रोधाविष्ट ऋषी पिपलादाने माझे चिंतन केले आहे. मी यांचे शरीर नष्ट करीन. हे प्रभू, मी हिंसा करण्याकरता आले आहे असे समजा. त्या भूताचे ते म्हणणे ऐकून याज्ञवल्क्यांचे मंत्र जाणून श्री शंकराने विचार केला. राजा युधिष्ठिर त्यावेळी ब्राह्मणाचे योगीश्वर असे नाव ठेवून आणि त्याला तिथे सोडून भगवान श्री शंकर अंतर्धान पावले. हे सर्व पाहून ते भूत तिथून निघून गेले. त्या भूताला पाठवून दुःखित मनाने पिपलादांनी मात्यापित्याच्या अभावाने व्याकुळून श्री नर्मदा तटावरच निवास केला. एका अंगठ्याच्या बळात स्थित होऊन पिपलादांनी, हे राजा, निराहार राहून 16 वर्षातच देवेश श्री शंकराला पार्वतीसह प्रसन्न केले. पिपलादांच्या तपाने संतुष्ट होऊन श्री शंकराने त्यांना सांगितले, श्रेष्ठ व्रतधारी ब्राह्मण, तुमच्या या तपाने मी अतिप्रसन्न आहे. तुम्ही वर मागा, मी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वर देतो. पिपलादांनी म्हटले, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात, शिवाय मला वर देऊ इच्छिता, तर हे देवेश प्रभू, या तीर्थात आपण स्थिर राहावे. पिपलादाने असे सांगितल्यास भगवान श्री शंकर महामुनी पिपलादांना तसेच हो असा आशीर्वाद देऊन गणासह अदृश्य झाले. भगवान श्री शंकर निघून गेल्या पिपलादांनी त्याच श्री नर्मदा तटावर एका ठिकाणी श्री शंकराची स्थापना केली आणि त्यानंतर उत्तर पर्वतावर निघून गेले. राजा त्या तीर्थात मानवाने भक्तिपूर्वक मंत्राने स्नान करून पितृदेवांचे तर्पण करून श्री शंकराची पूजा करावी. असे केल्याने मानव निश्चित अश्वमेध यज्ञाचे उत्तम फल प्राप्त करतो आणि मरणोत्तर शिवलोकात जातो. हे भरतवंशोत्पन्न राजा, जो पितृगणांच्या उद्देशाने
ब्राह्मणांना तिथे भोजन देतो त्याचे पितृगण तृप्त होऊन स्वर्गात 12 वर्ष प्रसन्न राहतात. जो संन्यास दीक्षा घेऊन त्या तीर्थात देहत्याग करतो तो रुद्र लोकातून परत येत नाही. हे अनक तुम्ही विचारले तर मी सर्व तुम्हाला सांगितले. पिपलाद तीर्थाचे महात्म्य व उत्पत्ती कथन केली. हे आख्यान पुण्यदायी, पापहारी, धनवर्धक आणि दुःस्वप्ननाशक आहे. याचे पठण श्रवण करणाऱ्यांच्या सर्व पापांचे निवारण होते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पिपलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 42वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.